आणि टाळूवरचं लोणी खाणं जी एक म्हण होती अगदी तशीच मोटस ऑपरेंडी भारतीय जनता पक्षाची आहे. राहता राहिला नाशिक प्रकरणातल्या अनुषंगानं जो प्रथम जी फिर्याद आली होती FIR हा पब्लिक पोलिसनी का नाही केला या प्रश्नाचा सातत्याने आम्ही उल्लेख करत असताना अद्यापपर्यंत तो पब्लिक करण्यात आला नाही. कुठलाही गुन्हा दाखल झाला तर तो पब्लिक होत असतो, हा का केला गेला नाही. ईदपासून तर आरोपी पकडण्याकरता इतका विलंब हे सर्व एकंदरीत संशयास्पद आहे. झालेल्या घटनेच्या अनुषंगानं चौकशी करून चूक जी आहे ते चूकच आहे. बळजबरी जबरदस्ती कुठे जर केल्या गेलं असेल, ब्लॅकमेलिंग केल्या गेलं असेल, जर वेठीस धरल्या गेलं असेल तर गुन्हे दाखल व्हायला कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कुठल्याही यामध्ये विरोध असण्याचं कारण नाही. किंबहुना ही तर आमची मागणी देखील आहे. मात्र या प्रकरणाला चिघळत ठेवण्याकरता चघळल्या गेलंय असा थेट स्वरूपाचा आरोप आहे. आणि पोलिसांच्या नाकाखाली जर आरोपी जे सापडतात आहे तर यामध्ये पोलिसांनाच जाणून बुजून त्यांना इतके दिवस हे कुठेतरी गायब फरार ठेवायचं होतं की जेणेकरून या प्रकरणाला जातीयतेची आणि द्वेष पसरवणारी जी भावना आहे ती त्यांना निर्माण करायची होती, या प्रकरणाला हवा द्यायची होती. हा सरळ सरळ या प्रकरणातला आमचा थेट आरोप नव्हे तर हा आक्षेप आहे. आणि तातडीने या संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या दाखल करणाऱ्याची सर्व पार्श्वभूमी आणि एकंदरीत त्या घटनेचं सर्व तथ्य जे आहे हे सार्वजनिक झालं पाहिजे. या 5 राज्यांपैकी 2 राज्यांमध्ये द्वेष पसरवण्याची फार मोठी एक प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाला. SIR पासून याची सुरुवात झाली होती. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे हे धर्म अंधतेच्या अनुषंगानं हे आणले गेले होते. आणि यामध्ये पश्चिम बंगाल आणि आसाम या ठिकाणी तर थेट स्वरूपामध्ये विकासात्मक संविधानात्मक मुद्द्यांना बाजूला सारत असताना त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण केल्या गेली होती. आणि या प्रकरणाचा देखील मदत घेतल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.